अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांची अद्भुत प्रचिती बघणार आहोत। अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा मोठा दरबार भरला होता। देशभरातून भक्त दर्शनासाठी येत होते। त्या गर्दीत एक श्रीमंत व्यापारीही आला। त्याला स्वतःच्या संपत्तीचा खूप गर्व होता। तो मनात म्हणाला, हे संत खरंच चमत्कार करतात का ते पाहू। तो स्वामींच्या समोर जाऊन उभा राहिला। स्वामी त्याच्याकडे शांतपणे पाहत होते। व्यापाऱ्याने नमस्कार सुद्धा केला नाही। स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, जे तुझे आहे ते कायमचे तुझेच राहील असे समजू नको। व्यापाऱ्याला त्या शब्दांचा अर्थ समजला नाही। तो परत आपल्या गावाला गेला। काही दिवसात त्याच्या दुकानाला मोठी आग लागली। संपूर्ण माल जळून गेला। त्याचा मोठा आर्थिक तोटा देखील झाला। सर्वजण त्याला सोडून गेले। त्याला स्वामींचे शब्द आठवले। तो पुन्हा अक्कलकोटला आला। यावेळी मात्र तो नम्रपणे स्वामींच्या चरणी पडला। त्याच्या डोळ्यामध्ये पश्चातापाचे अश्रू होते। तो म्हणाला, महाराज, माझा अहंकार मोडला। स्वामी प्रेमाने म्हणाले, अहंकार सोडला की कृपा होते। स्वामींनी त्याला प्रसाद दिला आणि नामस्मरण करण्यासाठी सांगितले। व्यापारी रोज श्री स्वामी समर्थ हा जप करू लागला। हळूहळू त्याचे मन शांत झाले। त्याला नवीन काम मिळाले। व्यवसाय पुन्हा सुरू झाला। पूर्वीपेक्षा अधिक प्रगती होऊ लागली। त्याने गरिबांना मदत करायला सुरुवात केली। दान धर्म देखील करू लागला। सर्वांशी प्रेमाने वागू लागला। त्याच्या जीवनामध्ये आनंद परत आला। त्याला समजलं की खरी संपत्ती म्हणजे श्रद्धा आणि खरा आधार म्हणजे गुरु। स्वामी समर्थांनी त्याचा अभिमान दूर केला आणि त्याला योग्य मार्ग दाखवला। तो आयुष्यभर स्वामींची सेवा करू लागला। दरवर्षी अक्कलकोटला जाऊ लागला। स्वामींचे नाम सतत घेत राहिला। त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागली। संकटे आली तरी तो घाबरला नाही, कारण त्याला स्वामींचा आधार होता। तो नेहमी म्हणायचा, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत। हीच त्याच्या जीवनामधील सर्वात मोठी प्रचिती होती। या कथेतून आपल्याला जर काही बोध मिळत असेल तर तो असा आहे की ज्याच्या मनामध्ये श्रद्धा, नम्रता आणि गुरूंवर पूर्ण विश्वास असतो त्याच्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव राहते। आपल्याला देखील अशीच स्वामी समर्थांची कृपा व्हावी म्हणून आपण नेहमी स्वामींचं नामस्मरण करायला हवं। सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला नाही काही सेवा जमली तर आपण फक्त स्वामींचे नामस्मरण देखील केले तरीसुद्धा स्वामी आपल्या पाठीशी असतात। नेहमी आपल्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढत असतात। तुम्हाला देखील अशीच स्वामींची कोणती प्रचिती आली असेल तर नक्कीच कमेंट करा। पुन्हा अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।